नमस्कार। दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी हा भारत देश स्वतंत्र झाला आणि दिनांक 16 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीच्या आझाद मैदानावरून लोकशाहीर अण्णाभाऊसाठी म्हणतात की आज़ादी झूठी है, इस देश की जनता भूके है। याही पुढे जाऊन ते असं म्हणायला लागतात की इथली न्यायव्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली। मी माझ्या व्यथा मांडू कुणापुढे, कारण इथली व्यवस्था हे भ्रष्टतेने रंगीन झाली। मग स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतरही याच देशामध्ये अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार हा वाढीत चालला होता। दलितांना आणि वंचितांना त्यांच्या न्याय हक्कापासून डावलल्या जात होते। त्यांना त्यांचे न्याय हक्क, अधिकार हे दिल्या जात नव्हते। परंतु विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्वांना त्यांचे हक्क आणि अधिकार बहाल केले। म्हणून विचारज्योत फाउंडेशन चंद्रपूरद्वारा आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी नागसेन जगन्नाथ अंभोरे, जिल्हा अकोला येथून विषय चिंतन करतो आहे, गोंदून मस्तकावर हे संविधान घेतो। प्रस्तुत ओळी ही विदर्भातील नामवंत कवी किरण कुमार मडावी यांचे आहेत, जे म्हणतात की बाबांकडून माते हे सौभाग्य दान घेतो आणि गोंदून मस्तकांवर हे संविधान घेतो। मग भारतीय संविधान हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे निर्माण केलं, ते बाबासाहेबांनी केलं। ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी निर्माण केल्यानंतर त्याला 2 वर्ष 11 महिने 17 दिवस हे त्याला निर्माण करण्यासाठी लागले। तर भारतीय संविधान हे अंमलात कधी आलं, तर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान हे अंमलात आलं। मग भारतीय संविधान अंमलात आल्यानंतर दलितांना आणि वंचितांना त्यांचे न्याय हक्क हे सर्वांगाने मिळायला लागले आहेत। कारण कोणीही आज न्याय हक्क अधिकारांपासून कोणीही आज वंचित नाही। गझलकार रमेशदादा बुरबुरे असं म्हणतात की जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते, रक्षा तुझी न माझी ते फक्त संविधान करते। भाकरी नसोही दवडीत चतकोरी ही माझ्या, परंतु पंचशील मजला जगणे प्रदान करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आपले हक्क काय आहेत, आपले अधिकार काय आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। मग कलम 14 ते 18 हा समतेचा, समानतेचा हक्क आहे। कलम 19 ते 22 हा स्वातंत्र्याचा हक्क आहे। कलम 23 ते 24 हा शोषणाविरुद्धचा हक्क आहे। कलम 29 ते 30 हा धार्मिक स्वातंत्र्याचा किंवा सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहे। कलम 32 हा घटनात्मक उपाययोजना यामध्ये दिली आहे। मग ही कलमे लक्षात ठेवत असताना आमचे कर्तव्य काय हे सुद्धा आम्ही विसरलं नाही पाहिजेत। आमची कर्तव्य देखील आम्ही भारतीय संविधानाने आम्हाला जसं हक्क आणि अधिकार दिले तसंच आमचं कर्तव्य काय, तर आम्हाला मतदानाचा अधिकार आहे। मग मतदानाचा अधिकाराच्या माध्यमातून आम्ही चांगली लोक सत्तेवर निवडून देऊ हे आमचं कर्तव्य आहे। भारतीय संविधान कसं अबाधित राहील, भारतीय संविधान कसं सुरक्षित राहील ही जबाबदारी देखील आमच्यावर आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात की भारतीय संविधान हे कितीही चांगलं असलं तरी ते राबवणारे, ते चालवणारे हात जर जबाबदार नसतील, प्रामाणिक नसतील, तर ते भारतीय संविधान काही एक कामाचं नाही। हे बाबासाहेबांचा मोलाचा संदेश आम्ही आज लक्षात घेणं गरजेचं आहे। मग त्यानंतर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून काय केलं, तर कामगारांना पूर्वी 12 तास काम करावं लागत होतं, परंतु जेव्हापासून भारतीय संविधान अंमलात आलं तेव्हापासून कामगारांना केवळ 12 तासाहून 8 तासच काम करावं लागत आहे। याशिवाय मानवीय परिस्थितीमध्ये म्हणजे एखादा अपघात झाल्यास त्याला आर्थिक निधी देण्याचं काम, बोनस देण्याचं काम किंवा स्त्रियांना प्रसूतीच्या वेळी रजा देण्याचं काम देखील भारतीय संविधानाच्या माध्यमातून होतं। मग एकीकडे भारतीय संविधान इतकं सगळं आम्हाला देत आहे, परंतु ज्या संविधानाच्या भरोशावर हे राज्यकर्ते, शासनकर्ते निवडून येतात त्याच संविधानाला संपवण्याचा कट कारस्थान या देशामध्ये सुरू आहे। परंतु आमचे लक्ष कुठेतरी विचलित करण्याचं काम देखील याच देशामध्ये सुरू आहे। ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर असं म्हणतात की ज्या देशाच्या कॅमेऱ्याच्या केंद्रस्थानी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण किंवा बेरोजगारी, खाजगीकरण हे मुद्दे असायला हवे होते, परंतु आज त्याच देशाच्या कॅमेऱ्याच्या केंद्रस्थानी NRC, CAA, सर्जिकल स्ट्राईक, 3 तलाक, राम मंदिर, बाबरी मस्जिद हे मुद्दे ज्या वेळेला दिसायला लागतात ना, त्यावेळी मला वाटतं की भारतीय संविधान नाकारून हे कुठेतरी हुकुमशाहीच्याकडे वाटचाल आमची होत आहे। मग ही वाटचाल आज थांबली गेली पाहिजेत। कारण भारतीय संविधानाने जे आम्हाला हक्क आणि अधिकार दिले त्यांच्या भरोशावर आज भारतीय संविधान म्हणजेच आमचं जीवन पद्धती बनलेली आहे, परंतु ही जीवन पद्धती नाकारून हुकुमशाहीकडे जर आमची वाटचाल होत असेल तर ही वाटचाल कुठेतरी आज थांबणं गरजेचं आहे। मग ही वाटचाल रोखण्यासाठी आज आम्ही तरुणांनी काय केलं पाहिजे, तर आज भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही रस्त्यावर देखील उतरणं गरजेचं आहे। आम्ही आंदोलने करणे गरजेचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय,
तर भारतीय संविधान आम्ही वाचणं गरजेचं आहे. भारतीय संविधानाला वाचवण्यासाठी आम्ही भारतीय संविधान वाचणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मग आज शाहीर सचिन माळी, शीतल साठे असतील, हे भारतीय संविधानाचा जागर करताना आम्हाला दिसत आहेत. किंवा मग अमरावतीचा रॅपर विपिन तातड हा आवाज कभी उठा रे का यांच्या माध्यमातून, रॅप टोळीच्या माध्यमातून सरकारला जाब विचारण्याचं काम करतो. त्यानंतर तृतीयपंथी असताना सुद्धा दिशा पिंकी शेखताई असतील, शिमिभाताई पाटील असतील, हे लेखणीच्या माध्यमातून बंड पुकारून संविधानाचा जागर करताना आम्हाला दिसतात. मग आमची सुद्धा जबाबदारी आहे की आम्ही सुद्धा भारतीय संविधानाला वाचवलं पाहिजेत आणि वाचलं पाहिजेत. आणि भारतीय संविधान हे तुम्ही आम्ही वाचूया. मनपूर्वक धन्यवाद.